गाईज एक सीन झालेला आहे. आम्हाला जायचं होतं ठाण्याला, पण आम्ही औरंगाबादच्या रस्त्याला आलो. आणि कुठे आलं माहिती आहे पण आता पिंपळगावला पोहोचलो. पिंपळगाव कंडिशन खूप वाईट आहे. कुठल्या तरी हायवेला थांबलोय. आज नाशिकमध्ये आपला तिसरा दिवस आहे आणि आज आपण इथं तपोवन आणि रामघाटी एक्सप्लोर करणार आहोत. गुड मॉर्निंग मित्रांनो. ओ या हा बघ बॉडी बिल्डर. ओ या माझ्या आधी तुम्हाला कोणी पुढे कशात मित्रांनो एवढं विसरू नका. ओ या यज्ञ डाळे इज पोईंग बनाईंग. नंबर वन शेफ इन यज्ञ डाळे टेकडी बंगला. नंबर वन शेफ इन टेकडी बंगला. चांगले नाही लागले तर पोहे तू जीव दे. मी काय जीव देऊ. हे बघ मित्रा, एवढं लक्षात ठेव, ह्या कांदा पेवर तुझी लाईफ डिसाईड आहे मित्रा. 100% मित्र. कारण की अरे, हीच ब्लॉग तर मध्ये- मजा आहे. ऐक ना हा. तुला एवढं चांगलं बोलत तर मग तुझ्या लाईफ मध्ये पोरगी काय नाही. पुढे काय आमच्या घरी काकी आलेले आहेत. काय माहिती नाही हो, काय आयडिया नाही. आमच्या घरी काकी आल्या होत्या एक नवीन. आम्ही त्यांना ओळखत नाही. आणि आमचं मेन इकडचे मेन गुरु नाही काय बोलतात त्याला रे, आमचे इकडचे घर मालक घर मालक. हागाला बस. नाही हागून झालं तू कुठे आहे? आंघोळीला. अच्छा अंघोळ. आपण पोळे बनवूया. कमाल. पण टाकणार मित्रा पोळे. ओ माय गॉड, पोहे भिजत टाकतात हे मला माहिती नव्हतं. बट ठीक आहे. आमचा यज्ञ डाळे आज कांदा पोहे बनवत. ब्लॉग मध्ये अरे काय आयुष्यातला खोटा माणूस सकाळी सकाळी उठला, आंघोळी करत होता, मग त्याचा पाय रचकला, त्याला चालता येत नाही, त्याला आम्ही खांद्यावर चालवतोय, माहितीये खांदा देऊन चालवतोय. आता तोच आमच्यासाठी पोहे करणार खुर्चीवर बसून. हे बघा आयुष्यातला इतका सज्जन माणूस असा ना, पवन सारखा. साप पालके रखे. साप पाल के रखे हमने. काय बोलते? एवढा खोटा माणूस आहे ना, इतका खोटा माणूस आहे ना, तो तरी बोलला ना तरी नाही आमच्या मामीला हा ना, खोटाडा एक नंबरचा. भांडे धुण्याची जबाबदारी त्याने घेतली. ऐक आणि काकी हा फक्त बेडवर झोपाई काढायच्या कामात. हे वाडी, तू खुर्चीवर बसून बनवतो ना कांदा पोहे. खुर्ची कुठे? अरे बस आले. अरे हो, ती बोलते की फक्त आईचं माझा पाय लक्षात येतं काय. पोहे मस्त झाले, फक्त शेंगदाणे नाही. शेंगदाणे 100%. शेंगदाणे तू मागितलं नाही माझ्याकडून. हे दलित रे. तू खा दे, खा पहिले खा. टेस्ट. मस्त चांगलं. त्याच्यासोबत लग्न केलं तर तुम्हाला काही करायची गरज नाही घरच्या काम. DM करा. हा बा पहिले खाऊन. गाईस कुठेतरी फिरायला जायचं बोलतोय. कुठं जायचं रे? कुठं जायचं बोलतोय? कुठं जायचं आता? पण गोदावरी नदीवर जाणार. गोदावरी नदीवर जायचे. वाजलेले आहे 2:30. हा विचारते कुठं जायचं. माझा घरीचं त्याचं दूध यायचं. तुझं दूध जायचं. याला मी फेकून मारला आता लय फेकून मारला. आला झाला 65 जोकचा आहे. गाईस आता गोदावरी नदीला जायचं आहे आम्हाला. आणि हे लांबसम बंबाट्या झोपलाय. हा यज्ञेश अजून आपल्याला पण झोपलाय. तपोवन. हा विकास, त्याला टेन्शन आलंय की काय चाललंय इथे. अरे सगळे रईसी झोपलेत आणि ह्याचा चालला शिर्डीला जायचं. मी बोललो साईबाबांच्या मंदिरात जाऊ नये, बाबा बुला रहे हैं, पण ये बोल रहा है मेरी माँ उधर घर पे बुला रही है. करणचा जोक. करण आला. मैं मेरे माँ के लिए जी रहा हूँ. मग फोडणी टाक. हा दलिद्रा सकाळी उठलाय, तिथे जाऊन बसलाय ब्लॉग बनवायला सोडून. मग मला आळस आलाय म्हणून बोललो तुम्ही पुढे जात नाही. म्हणून 45 44 सबस्क्रायबर अडकले.
ए 45 एक कमी झाला चेक कर. कोण बोलला मीच येतो. साप पार केलं केस साला. नाही हो, जेव्हा ब्लॉग येईल ना तेव्हा मी परत ऍड ऑन करेल. कारण तेव्हा तुला हे होईल ना एनालिटिक्स मध्ये मग तुला एक सबस्क्रायबर गेन झाला. बघितलं? मला हे तर हे तूच करशील बाबा. आता मी निघालोय फायनली. 3चा टायमिंग होता, 4 वाजायला आले पण निघतोय. आणि सगळ्यांची रईसी बघा बघा कसे पूर्ण लुक बघा मयूर लुक दाखव मयूर. ओ माय गॉश. ओ या बबडी एकदम संडास. हा गार्बेज वाटतं गार्बेज बाबा सेम गार्बेज. तुम्हालाच घ्यायचं. आपण नंतर चालव तू. लपडा. आता अरे आता सीट चिपकले. नाही बस हे मी काय बोलतो बाबा टाइमपास नाही करायचं. तुमचीच गार्बेज भेट मला घेऊ तू निघ रे. मला पहिला ऐक ऐक विषय तो नाहीये. पहिला आणि दुसरा स्पॉट भूल ते रस्ते सांगायला मी स्वतः चुकलो तर काय करू म्हणून मी बोलतो. लक्षात अरे बाबा अरे यांची चालले कोणतरी कॉम्प्रोमाइज करा. मी काय बोलतो मी सांगतोय तू ना नको घेऊ तू नको घेऊ मी घेतो. पण नाही बोलतोय. मी काय बोलतोय भावा मी ना मला अजिबात ठीक आहे मामीसाठी आपला जीव जळला म्हणून आता मागे वळा. हा. ठीक आहे बसा बसा पवन साहेब बसा. माझ्या मित्रांनो आम्ही आलेलो पावसाळ्यात पण झाला उन्हाळा. उन्हाला चुकून टाकला. हा चुकून उन्हाळा लागला आम्हाला. आपण टाइम ट्रॅव्हलिंग केले. टाइम ट्रॅव्हल केला आम्ही बघा पूर्ण ऊन पण बोलायला पावसाळा आहे. गाडी थंड होत नाही आता एवढं मोठं. अरे अजिबात नाही. बाय द वे आम्ही आता चाललोय तपोवन. नाशिक मध्ये 2 दिवस झाले तरी तुला नीट जागांची नाव सुद्धा घेता येत नाही. पवन जरा यावर्षी तुला लाज वाटली पाहिजे. कुठे जायचं म्हणजे तपोवन जरा सांगशील म्हणजे मला एक्झॅक्ट तपोवन? 100% ना 100% नाशिकला येऊन पवनने यावेळी पण यज्ञेश नाही दाखवला तो. ए गाईज मला त्याने बॅक वॉटर नाही दाखवलं. मला बोल रे मला बोल. हे बघ, विषय कसा होता. जायचं ठरलं होतं पण घरी मामी नव्हतं. मामी बोलले मामी तिथेच राहते आपली मामीचं माहेर तिकडेच. ती काय बोलली बॅक वॉटरला जाऊ देत नाहीयेत. बॅक वॉटरला बंद केलंय कारण पातळी जास्त वाढली. आता त्यामध्ये ह्याचं नशीब घरात येतात आपली काय चुकी. माझा पहिला ब्लॉग होता तेव्हा पण बॅकवॉटरचा पहिल्या ब्लॉग तेव्हा याला पाठीमागे जास्त interest आणि होता. तेव्हा नाही घेऊन गेला. आता माझा कितवा ब्लॉग आहे बाबा 30वा का 25वा. सबस्क्रायबर तेवढंच वाढले बाय 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 बस झाला. पवन पोहोचलोय पण आता पवन जरा अजून माहिती सांगणार आहे. पवन कसं आहे? प्रस्तुत. जेव्हा राम आणि सीता इथे राहायचे तर तेव्हा ते त्यांच्या म्हणजे जेवणासाठी किंवा बाकी गोष्टींसाठी ते असं राऊंड मारायचं म्हणजे बोलतो ना भटकंती करायची. हा तर तेव्हा ते इथे आले होते स्नान करण्यासाठी आय गेस. तर तेव्हा शूर्पणखा होती जी त्यांच्यावरती मोहित झाली होती. तर शूर्पणखा कोण होती रावणाची बहीण. त्यांच्यावर मोहित झाली होती आणि तिने काहीतरी कट करत असताना रचलं होतं रामांबद्दलचं जे लक्ष्मणाला समजलं आणि त्या कारणामुळे लक्ष्मणाने तिचं बाणाने नाक कापलं. पहिले मी आलो होतो तेव्हा इथं बसलो इथून फोटोशूट होता मस्त. तेव्हा इथं पाणी ना असं एकदम पांढरं शुभ्र पाणी मस्त वाटत होतं. भरलेलं होतं मी बघितलेलं खूप भरलेलं तुझं होतं. याच्यामध्ये बघितलेलं मी. आम्हाला आमच्या सार्थकांनी स्पेशली करण स्कूटर सापडली आहे एकदम रावसवाली. स्कूटर दाखव जरा मयूरचा. मी याचा फोटो काढतो 2 मिनिटं. ओ या ही आहे स्कूटर सार्थक आणि करणसाठी. पण मला एवढी गॅरंटी आहे या स्कूटरवरती पण सातच ऍक्सिडेंट होणार. ऐक मी द्यायची याला आणि कारण तर हिला ऍक्सिलेटर पण नाही देऊ शकणार. त्याची तर काय लावू दे. शब्द नाहीत ना. सगळ्यांना सर्व धर्म मंदिर होतं. आता मी इकडनं झालं आमचं सगळं फिरून आता निघालो. आता कुठं झालं गोदावरी नदी गोदावरी का गंगा नदीचा तिथं कुठेतरी चालू आहे. सगळे जरा बघतात आम्हाला की भाई ब्लॉगिंग करतायत. हा ब्लॉगर कोण आले 100%. काय विषय नाही. चल गाडी चालू जाऊ ना. रामांचं ते वनवास स्थान होतं
तिथं आता जाऊन आम्ही आलेलो आहे आणि आता आम्ही चाललो गोदावरी का गंगाच्या इथं. तर पवन सांगेल आता. तो लेट्स गो. पवन आता कुठं चाललो आहे? आवाज गोदावरी नदी. मला वाटलं गंगाच्या इथं चाललो आता. गोदावरी नदी आणि गंगा एकच आहे मित्र. हा काय? तर महाराष्ट्रामध्ये उगम झाल्यामुळे तिला गोदावरी नाव भेटलंय ओके आणि पुढे तिला गंगा नाव मिळालं. ओके थँक्यू. आय डोंट नो अबाउट दिस इन्फॉर्मेशन बच्चा. आता आम्ही तो थांबले पाहून काय आहे ठीक आहे ती मला सांगशील? हे ना माझ्याशी जास्त चांगली इन्फॉर्मेशन तू स्वतः सांगू शकतोस मित्र. नाही म्हणजे तो मंदिर मित्र रे मी येतो तो जो अरे तो असं म्हणजे असं नाही की तो कोणत्या ह्याचा मंदिर आहे देवाचा, बट तो स्वामीनारायण मंदिर आहे. इथल्या ट्रस्टने तो बांधलाय. काइंड ऑफ म्हणजे चांगलं आहे ते. आपलं इस्कॉन कसं आहे तसंच आहे. नाही पण ते खूप मोठं आहे मंदिर हा ऍक्च्युली मोठं आहे. ऍक्च्युली इथून नाही दिसणार तुला, तिथून आहे ना असं मस्त हे कलश होतं, खूप मोठं आहे. समृद्ध मंथनचं पण इथं स्टॅच्यू आहे समुद्र मंथनचा. चला, जेव्हा हे बघूया आपण. सेट करत होते ना, हे नव्हतं काहीच, म्हणजे असं खाली ड्रमला ठेवला त्यांनी, सेट केलं आणि त्याच्यावरती मूर्ती ठेवली. तेव्हा मी तिथंच होतो, माती टाकली. तू माती टाकत होता तेव्हा अरे आलो होतो ना दर्शनाला घरच्यांसोबत. मग ठीक आहे. मला वाटलं तू माती टाकत होता. बोललं एवढा एवढं पुण्याचं काम मी नाही नाही केलं, रस्ता पण नाही घेतलं नाही. एवढा तू घरी कामचोरगिरी करतो, इथं काय कामं करणार आहे? चालू आहे ना. हो ठीक आहे, पण कधी कधी करतो, कधी कधी कामं करतो पवन, नेहमी नाही. पवन तेवढं आहे चांगलं. तेवढा चांगलं पण कामं नाही करत. बट ठीक आहे, बांधील की. हो फटके पण देऊ एक दिवस. मित्रांनो तसं मंदिर तर खूपच मोठं आहे. ते अतिशय ते राम मंदिरासारखं वाटतंय थोडं थोडं मला. त्याच हिशोबात राम मंदिरला पण जायचं. तिथंच 100% मी चाललोय. आम्हाला नाही घेऊन जात, एकटा एकटा चाललं तू. बाबा बांधिलकीचा विषय आहे, तुम्हाला घेऊन नाही जात, लक्षात ठेव. हा ना. कसं वाटतंय? काहीतरीच सुंदर, काहीतरीच सुंदर. आता आम्ही तो मंदिर फिरणार आहे तर गोदावरी नदीच्या कडेला आलोय. गोदावरी नदीच्या कडेलाच ना? 100% सुंदर, खूपच सुंदर. ते काशीची नाही का वाराणसीची वाईब असते बाबा, तशी वाईब येते बघ. 7 वाजता आलो असताना इकडची आरती वगैरे पण भेटली असते. लिटरली खूपच मस्त आहे. मंदिराचं मंदिर तिथे नाही खूप मोठा म्हणजे एवढा मोठा घंटा आहे. तो एवढा मोठा घंटा आहे ना, तो घंटा वाजला ना अख्ख्या नाशिकला समजतं की पूर आला त्या एका घंट्याने. एवढा मोठा त्याचा आवाज, फक्त एकच घंटा. फक्त घंटा आता काढून ठेवलाय, त्यातून ते घंट्याची बेल असते ना ती तुटली, तेव्हा तो घंटा काढून ठेवलाय. तो घंटा खूप मोठा होता. पूर जेव्हा यायचा आधीच्या काळात जेव्हा पण यायचं तेव्हा घंटा वाजला की समजायचं नाशिकमध्ये पूर आलाय. नाही पण ती वाईब लिटरली ती अशी वाराणसीवाली वाटते. तशीच आहे, तशीच आहे. आरती मिस करतोय आपण, बट तुमच्यावर आहे. मला तर खूप इच्छा आरती करायची, बट भाई आपला टाइम पण तेवढा असला पाहिजे. जास्त बॅटर झाला टाइम. आता हर काय सजेशन आहे, आपण सजेशन घेऊन असतो. आज नाशिकला थांबूया, उद्या जाऊया. चला रे चला. त्याच्या सजेशनला मारला रे मयूरच्या. हे कामाचं नाही काय. तुझं म्हणत आहे, तू त्यासोबत सामील आहे का रे? थांबण्याचं सामील नाही आहे, कारण घरचे आम्हाला घरच्या बाहेरच काढतील. मग नाही दिवस येण्यासारखं एक्सटेंड करत चाललो आपण. नाही एक्सटेंड करायचा विषय पण नाहीये. कचरा गाठात थोडं सीन झालं. पण एक गोष्ट आहे, कालपेक्षा ना आज असं वाटतं की जास्त फिरतोय कुठे. 3 स्पॉट आहे ना, तिसरा स्पॉट आहे आपण जवळ, तिसरा स्पॉट. तरी पण आपण लेट उठलो. काल तर लवकर उठून फक्त ते मंदिरातच आपला वेळ गेला. त्यामध्ये पण ब्रह्मगिरी राहिलं, तिथं राहिलं. मी तर बोलतो आज थांबू, उद्या ब्रह्मगिरीला जाऊया. चल रे चल रे. आणि इथं पण कसं माहितीये, चल चल चल. नाही इथं पण विषय कसा माहितीये, हा आता मधला सर्कल ना, तो सर्कल, हा तो सर्कल तिथे पूजा होतात ना, म्हणजे दहाव्याच्या किंवा वेगळ्या काय असतील, तर फक्त ह्या साईडच्या लोकांच्या होतात. या साईडच्या. म्हणजे इथे पंचवटी आणि सेंट्रल नाशिकच्या. आता नाशिक रोड एरिया झाला ना आपला, जिथे आपण राहतो, त्या साईडच्या सगळ्या पूजा इथे होतात. त्या साईडला. हा बाहेरच्या साईडला होतात. ओके. हा आता आपण ठाण्यावरून मुंबईवरून जरी आलो ना, तरी पण आपली पूजा तिथेच होणार. ओके ओके 100%. पूजेमध्ये पण त्यांनी तसं पवनला जाम माहिती आहे रे. शिट शिट हरलास. तो ते फिजिकल चेक करतो त्याचे किती तो हे आहे.
हा एरिया म्हणजे तो सर्कल लिहिलंय सगळं ओम लिहिलंय तिथे. हा त्या प्रॉब्लेम बांधल्यासाठी जेव्हा आपलं हे असतं ना कुंभमेळा, हा तो असतो 12 वर्षानंतर येतो दर वर्षात पूर्ण युगामध्ये. तर तेव्हा तिथे राहण्याची सोय असावी, कारण ते पूर्ण कचाकच गर्दी होते तेव्हा. मागच्या वर्षी नाशिकमध्ये होती, पुढच्या वेळेस मे बी काशीमध्ये असेल, सांगता येत नाही. दर 12 वर्षांना वेगवेगळ्या ठिकाणी होत असते. जिथे जिथे अमृत पडलं होतं त्या ठिकाणीच होतं. आई ग पवन मस्त गाईड आहे रे पवन, मला तुला आवडला पवन. कधीपासून शिकला? सांगू तुला तुला ही कमान दिसते मधली, ही कुठली वाली? ही कमान. हा ही. आता जेव्हा हे येतो ना पूर्ण, काय बोलतो आपण, पूर्ण पूर येतो ना, पूर जसं ह्याच्या खाली याच्यावरती पाणी गेलं इथे सांगू, हां ह्याच्या पाणी आणि याच्यावरती पाणी जातं, गेलेलं ना? गेलेलं पण गेलेलं. आणि मेन गोष्ट म्हणजे बेसिक पूर काय असतो माहिती आहे, तिथे हनुमान हे करतो ज्या ठिकाणी जर पाणी आलं तिथपर्यंत तर पूर स्टार्ट झाला. अच्छा अच्छा अच्छा. मग तिथून सुरुवात होते पुराची आणि सगळ्या पुराखाली जातो ऑलमोस्ट. ब्रिजपर्यंत पूर येतो, पूर येतो पूर्ण ब्रिजच्या वरती जातो पाणी. बैठ नक्की ऍक्च्युली मंदिर आहेत काय ते सगळे? हे मंदिर नाही रे, हा ही घाटी आहे, समजलं, नदीच आहे ती, घाटी आहे. पहिल्यापासून नदी होती, पण तिथे काय झालं, जेव्हा उगम झाला ती नदी सुरुवात झाली, त्यानंतर तिथे अमृत पडलं. कृष्ण घेऊन जात इथे कोणतरी दासी घेऊन जात होती, ते अमृत पडलं. तेव्हा इथे पूर्ण तेव्हा एक क्रेज निर्माण झाली असं बोलतो. आणि त्याला शक्ती, ती पॉवर मिळाली गोदावरीला, त्यामुळे सगळं बांधलं गेलं म्हणजे. आणि जसे पांडव होते, आपल्या पांडवांनी बऱ्याचशा गुरूंनी हे सगळ्या गोष्टी बांधल्या. बाबा ओके चला चला पुढे आपण बघू आता अजून मजा. अरे काय नाही, तू तसं रिॲक्शन केला तर असं पकडला जाणार. इथे नंदीचं मूक आहे, त्यातून ऑटोमॅटिक पाणी. पापा धुवायला सगळं पापा धुवायला उभेच झाले. गाडीत कपडे चेंज करण्यात आलंय. अरे चिनाल भावा हीच तर खरी मजा आहे मित्रा. मित्रा तू कपडे मला का उघडा ठेवतोय? आता मी चाललोय गंगेमध्ये डुबक्या मारायला, तर सगळे कपडे बदलतात कार मध्ये. आम्ही सगळे बदल. हा नारळ वेगळा ठेव, तो नारळ वेगळा ठेव, तो दुसरीकडे वाढ. हा 100% हा वर आहे, तो आतमध्ये घाल. आणि दोन्ही बाहेर काढ. मोबाईल वगैरे काय नेत नाही, कारण आम्ही आता गंगेमध्ये डुबकी घेऊन बाहेर आलो, फ्रेश वगैरे सगळे तयार झाले. आता गंगा आरती चालू होईल जस्ट एक 10-5 मिनिटात. तिकडे चाललोय आता. पण बरं वाटलं गंगेमध्ये आंघोळ करून. हा 100% खूप खूप जास्त बरं वाटलं आम्हाला. त्यामध्ये आरतीला जाऊ. आरतीला जाऊ. हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे हरे. बहुत बहुत आता आम्ही जस्ट आरतीवरती होऊन निघालोय. आता प्लॅन तर आता डायरेक्ट ठाण्याला जायचंय आणि बॉटल भरून पाणी घेतलंय आमच्या घरच्यांना. कसं आमची गाडी पण जरा शुद्ध होऊ दे. 100% नाही, कसं गाडी शुद्ध झालेली महत्वाची असेल त्याच्या म्हणण्याप्रमाणे. हा गाडीची पापत तुम्ही जाता पुढे. गाईज एक सीन झालेला आहे. आम्हाला जायचं होतं ठाण्याला, पण आम्ही औरंगाबादच्या रस्त्याला आलो. आणि कुठे आलं माहितीये पण आता पिंपळगावला पोहोचलो. पिंपळगावला पोहोचलोय. गाव असेल तर टॅग करा पिंपळगावला. फक्त एका पवनच्या चुकीमुळे चुकलेला रस्ता आणि वरनं टोल 30-40 टोल गेला. किती गेला? टोल गेला 225. 2 टोल गेले एट अ टाइम. कंडिशन खूप वाईट आहे. कुठल्या तरी हायवेला थांबलोय आणि या पवनच्या चुकीमुळे, आणि मला पवनवर इतकी विश्वास आहे, पवन कुठे ना कुठे माती खाली. हॅलो गाईज, आता आम्ही बसलो कुठला तरी डाब्यावर खायला. खरं सांगतो एवढी घाण परिस्थिती आहे ना, आम्ही रस्ता चुकलो. त्यामध्ये टोलला गेले 400 रुपये टोल भरला. त्यामध्ये आता आम्ही खायला बघतो. त्याचा विषय कसा आहे, माझे स्टार्टिंगला किती गेले जेव्हा करतो मी तेव्हा 150 रुपये. ते जाऊ दे, ते नाही ब्लॉग मध्ये बोलायचं. ते नाही ब्लॉग मध्ये कंडिशन सांगते. घरी इतकी वाईट आहे. हे सांगतोय पैसे घेऊन जातो कुठे. ऍक्च्युली विषय झाला होता. आलो होतो 2 दिवस सॅटर्डे संडे.
सॅटर्डे गेला, संडे गेला, मंडे त्याची रात्र पण गेला, ट्यूजडे उद्या घरी जायचं. उद्या घरी जायचं म्हणजे प्लॅन 2 दिवस आमचे एक्सटेंड झाला. आणि मेन गोष्ट ही ज्या आमचं होत होते की थांबा कारण आता सगळे ऍक्सिडेंट झाले कसं पण आमची पडलेली या जाऊ जे होईल पण आम्ही रस्ता चुकलो. रस्ता चुकलो परत आम्ही नाशिकमध्ये झालो. रात्रीचे 11:15 झाले नाशिकमध्ये थांबलो होतो. काय टाळलं नाही, पण कसं आहे हे चांगलं पण संकेत असू शकतो की देव आता निघू आपल्याला नका. देव आपल्याला सांगतोय की आता नका निघू. काहीतरी होणार आहे आता काही नाही नाही. म्हणतो. काही नाही. गाईज आज रात्री घरी गेलो आणि समजलं की कचऱ्यामध्ये रात्री काहीतरी scene लागलाय. उद्या सकाळी पहिले चेक करू की काय ते तुझं आता देवाचे संकेत आहे. समजेल रे, पण तरी सकाळी चेक करू. आधी माझ्या अंगाला काटा आला. आता कसं करताना निघालो तेव्हा पण ऍक्सिडेंट झाले. 3 कंटेनर लागोपाठ फुटले होते. रात्री निघणार होतो आम्ही सकाळी निघालो रात्री नको निघालो. ठीक आहे त्याला कशी कसं काय 3 दिवसानंतर सुखाचा घास खातोय बाई जेवणाचा असं बोलायला लागेल मला. काय बघायला विकास तो तर चालू पण झाला. काऊन पिऊन आम्ही निघालोय आणि पवन लावलाय मॅप. आम्हाला भीती. अरे पवन मॅप वर पण रिस्क आहे भाई. आम्हाला मॅप पण चुकवतो. पहिली गोष्ट तर असं बोलतोय मॅप चुकवायचं बोलतोय. मॅप चुकवायचा नाही बोललो. आम्हाला नको चुकू दे. एक तर आमचा जिथे आता पवन मॅप तो तर प्रत्येक वेळेला चुकवतो. आणि गुगल मॅप आपण उतरणार नाही ठाण्याला जायचं होतं मुंबईवरनं वाशीवरनं नेला तिथं गाडीचं. आणि 1 मिनिट तिथला सीन सांगतो. या माणसांच्या अंगात सर्व यांनी काय केलं असावं मित्रांनो. काय यांनी जसं आपण पोचिंगला कसं जातो पोचिंगला जातो ना तर हे तिथल्या लोकांना बाईक वरती चालू आहे हायवेला त्यांना विचारतायत अहो पोचिंग कुठे आलं. ते बोलले ना आम्हाला माहिती नाही. जसं यांनी स्पीड घेतला तशी गाडीचा एक्सिलेटर ती बाहेर तुटली. लोकांचे श्राप भेटले. पण ठीक आहे ते श्राप लोक गंगेमध्ये फिरून आलेले आहेत. इकडनं खाली उतर बच्चा आरामात. मित्रांनो मगाशी आम्ही इथं होतो आणि इकडनं आम्हाला जायचं होतं या साईडला. पण आमचे पवन कुमावर नाशिक आम्हाला सोडत नाही. घुमून फिरून परत इथं हा तर आम्ही गेलो बाबास त्या साईडला लेफ्टला सरळ. पवन कसं वाटतंय ही चुकी कोणाची मित्र. मी घरून सरळ बाहेर निघतो. घरी जाऊ.